तर नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचं सूप वाजलेलं आहे, त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाईल अशी शंका आणू नये। मुंबई काल आज उद्या महाराष्ट्राची चंद्र सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्रातच राहणार, सभागृहात मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। मुंबईला लुटणारा रहमान डकैत कोण हे सर्वांना माहिती। एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा, मात्र मुंबईला वाचवणारी महायुती धुरंधर, शिंदेंचं वक्तव्य। आपल्या हक्काची मुंबई अॅनाकोंडा गिळायला निघाली आहे, अॅनाकोंडा ऐवजी गांडुळाची अवलाद उत्तर देते। उद्धव ठाकरेंचा पुन्हा एकदा अमित शहांसह शिंदेंवरती निशाणा। मुंबई बाहेर गेलेल्या मराठी माणसांना पुन्हा मुंबईत आणणार, बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्त मुंबईकरांसाठी योजना आणू, बाळासाहेबांच्या चरणी योजना पुष्प अर्पण करू, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा। 2 वाजेपर्यंत सभागृह चालवलं, पण काही लोक 2 तासही बसले नाही। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका। संपूर्ण अधिवेशनात विरोधकांचा एकच सूर, विरोधी पक्षनेता हवा असाही निशाणा। तिजोरीत खूप पैसे नाहीत, पण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भक्कम, 2030 पर्यंत $1 ट्रिलियन टप्पा गाठणार। फडणवीसांचा निर्धार, तर 1 जुलैपर्यंत कर्जमाफी संदर्भात पुढील धोरण जाहीर करू, फडणवीसांकडून स्पष्ट। गडचिरोलीत विमानतळ तयार करण्याची योजना, अमरावतीत पायलट प्रशिक्षण अकादमी सुरू करणार, आशियातील सर्वात मोठी हवाई प्रशिक्षण संस्था असेल, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। मसाजो प्रकरणात 8 आरोपींना अटक, फरार आरोपी कृष्णा आंधळेचा शोध सुरू, संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना न्याय देणारच, सभागृहातून शिंदेंची ग्वाही। अधिवेशनातून विदर्भाला काही मिळालं नाही, पत्रकार परिषदेतून विरोधकांचा हल्लाबोल, निवडणुकीचा जुमला असं अधिवेशनाचं नामकरण करता येईल। अधिकाधिक लक्षवेधी मुंबईच्या प्रश्नांवर होत्या, विजय वडेट्टीवार यांची टीका। तर 7 दिवसांच्या अधिवेशनात पुरवणी मागण्या मंजूर करून घेणं हाच एकमेव हेतू होता, जयंत पाटलांची सत्ताधाऱ्यांवर टीका। आता दिवसभरातील मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। संघाच्या मुख्यालयात महायुतीच्या आमदार मंत्र्यांचं बौद्धिक, फडणवीस शिंदेंकडून सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार आणि गोळवळकरांच्या समाधीचं दर्शन, मात्र अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या आमदार मंत्र्यांची रेशीमबागेत अनुपस्थित। अजित पवार गट स्वतंत्र पक्ष भाजपचा भाग नाही, महायुतीच्या नेत्यांनी भाजपाप्रमाणेच विचारधारणा ठेवा असा आमचा दुराग्रह नाही। संघाच्या बौद्धिकात राष्ट्रवादीच्या गैरहजेरीवर सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। शिवसेना आणि संघाची विचारसरणी मिळती जुळती, राष्ट्रप्रेमाची प्रेरणा मिळते, जनसेवेचं काम करण्यास बळ मिळतं, रेशीमबागेतून एकनाथ शिंदेंचं भाषण। शिवसेना संघाची विचारसरणी मिळती जुळती असं शिंदे म्हणाले, त्यावरून संघाची विचारसरणी काय गद्दार यांची आहे का, अंबादास दानवेंचा शिंदेंना टोला। देशाच्या राजकारणात 19 डिसेंबरला मोठी घडामोड, भारताचा पंतप्रधान बदलून मराठी माणूस पंतप्रधानपदी विराजमान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा। इस्रायली गुप्तचर हेरांच्या स्टिंग ऑपरेशनमुळे अनेक जण अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली। पृथ्वीराज चव्हाण यांचं विधान बालिश, ज्यांचं कराडमध्ये अस्तित्व नाही अशा लोकांनी पंतप्रधानांवर बोलावं, या वर्षातील बिगेस्ट जोक, मंत्री आशिष शेलारांची टीका। 2 महिने थांबा, काहीतरी घडतंय एवढं नक्की, विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य। देशाच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं वातावरण असेल, पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्यांनंतर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील असं वाटतंय, प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्यानं वेधलं लक्ष। एकनाथ शिंदेंनी अमित शहांना खिशात घातल्याचं दिसतंय असंही वक्तव्य। ही वोट चोरी नाही, संविधानावरचं आक्रमण आहे, वोट चोरी करून हे लोक सरकार चालवत आहेत। रामलीला मैदानावरील मतचोरी विरोधातील सभेतून राहुल गांधींचा निशाणा, तर निवडणूक आयोगाशिवाय हे निवडणुका जिंकू शकत नाहीत, प्रियंका गांधींचा हल्लाबोल। काँग्रेसचे अध्यक्ष खरगेंसह खासदार प्रदेशाध्यक्ष उपस्थित।